होऊ शकत असेल तर ते लाईव्ह थेट प्रक्षेपण हे झालं पाहिजे. त्याच्यामुळे लोकांना सुद्धा आपले प्रश्न मांडले जातात का हे कळते. पर्यावरणाचा प्रश्न आहे, गंडा व्यवस्थेचा प्रश्न आहे, पाणी व्यवस्थापनाचा आहे, रस्त्यांचे प्रश्न आहेत, रस्त्यांवर खड्डे आहेत, झाडं बेकायदेशीरित्या कापले जात आहेत, जे ग्राउंड आहेत सरकारी त्याच्यावर अतिक्रमण होत आहेत. अशा आरोग्याच्या समस्यांच्या संदर्भात वेगवेगळे प्रश्न मांडले जातात. ते प्रश्न मांडणारे लोक कोण आहेत ते दिसू नये आणि त्याच्यावर काही आपण कामच करत नाही हे लोकांना समजू नये यासाठी अपारदर्शकतेची मोहीम म्हणून अशा पद्धतीने हे लाईव्ह स्ट्रीमिंग बंद करण्यात आलेलं आहे असं मला वाटतं. आपण या संदर्भात काय लोकांनी महापालिकेला जाणार आहात का? कारण की त्याच्यावर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग म्हणून सुद्धा नागरिकांना जाणून घेण्याचा, मतदारांना हे जाणून घेण्याचा हक्क आहे की त्यांचे लोकप्रतिनिधी काय करत आहेत. आणि त्यामुळे आम्ही भारतीय संविधानाच्या कलम 19चा संदर्भ दिलेला आहे. त्याचबरोबर माहिती अधिकार कायद्यातील कलम 4 नुसार पारदर्शक पद्धतीने सगळी माहिती उपलब्ध लोकांना असली पाहिजे. मग कामकाजाची माहिती, त्यानंतर त्या चर्चेचं इतिवृत्त हे सुद्धा लोकांना लगेच उपलब्ध करून दिलं पाहिजे. असे जर नगर परिषदेला निर्देश दिलेले असतील नगर विकास संचालनाने तर आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की महापालिका सुद्धा वेगळी नाही, पंचायत समिती वेगळी नाही, जिल्हा परिषद वेगळी नाही, सगळीकडे लाईव्ह स्ट्रीमिंग झालं पाहिजे. आपण नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका या सगळ्यांना स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतो. स्वराज्य हे पारदर्शक असते, अपारदर्शक नसतं. त्यामुळे स्थानिक लोकांना आपल्या संदर्भात काय कामकाज सुरू आहे हे सगळं समजून घेण्याचा हक्क आहे. त्यामुळे संदीप वाघेरे साहेबांतर्फे आम्ही नोटीस दिलेली आहे. 15 दिवसाची मुदत महापालिकेला दिलेली आहे. त्यांनी त्वरित याबद्दलचा कायदेशीर व्यवस्थित लेखी निर्णय, त्याची प्रक्रिया काय असेल लाईव्ह स्ट्रीमिंगची हे जाहीर करावं. आणि त्यांनी जर तसं करण्यास अपयश दाखवलं तर आम्ही उच्च न्यायालयामध्ये जनतेच्या हितासाठी याचिका दाखल करू. असं नाहीये, मी दाखवला त्यांची पारदर्शक कारभार असं काय नाहीये. हे अग्रेसिव्हपणा दाखवला की हे पारदर्शक कारभार लाईव्ह प्रक्षेपण व्हावं. त्यांची पण इच्छा तीच आहे की समुद्रात ते आवाज होतील. आपण आपल्या याविषयी आयुक्तांशी किंवा महापौरांशी काही बोलणं झालंय का काय आणि याविषयी काही त्यांनी लिगली असं काही पेपर वगैरे काढलंय की त्या परस्पर बंद होत नाही. मी कालचे पेपरला कालच्या आजच्या सगळ्या बातम्या वाचली आणि मग काल सरांना मी फोन केला की असं जे आहे त्यांनी बातमी पाठवली आणि सिलेकर सरांची पण बातमी पाहिली आणि आज बऱ्याच सगळ्या पेपरला ती बातमी आली. त्या अनुषंगाने ती प्रेस कॉन्फरन्स देऊन महापालिकेला सरांच्या लेटर नोटीस पाठवली. महापालिकेमध्ये होणारा जो भ्रष्टाचार आहे म्हणजे तो जीबी मध्ये असेल तर सर्वसाधारण सगळे दाबण्यासाठी जीबी म्हणजे लाईव्ह प्रक्षेपण बंद केलं 100% कसं लिहिणार आहे तर काय. आता सरांच्या माध्यमातून मनसेने येथील दाखल केलेली आहे 60 कोटीचा जो सूचनाचा घोटाळा त्यापेक्षा दिले गेले असे बरेचसे विषय आहेत महापालिकेत. आणि महापालिकेत शेतमेकावरती दादागिरी करणं काय याचं पेपरला बातम्या आहे तसं ते आहे परिस्थिती की तू बोलू नको तू बस मला बोलू हे करू दे ते करू. कोणाच्या सांगण्यावरून बंद करण्यात आलं असं तुमचं? सत्ता त्यांची आहे, त्यांच्या लोकांमध्ये ठरलं असेल की आपले नाचक होती की आपला कारभार जनतेला इथं 38 लाख लोकांना कळतोय की आपण किती भ्रष्टाचार केला किंवा काय केलंय हे जनतेपर्यंत जात आहे आणि हे जाऊ नये म्हणून लाईव्ह प्रक्षेपण बंद केलेलं आहे. आणि लाईव्ह प्रक्षेपण चालू करावं. बाकी महापालिका असतील, जिल्हा परिषद असतील, राज्य शासन, केंद्र इथं लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे या महापालिकेवर पण लाईव्ह प्रक्षेपण चालू करावं. तुम्ही सारखे सत्ता म्हणताय म्हणजे 100% सत्तेचा असता तर तुम्ही इकडे आहात तिकडे बरं होते इकडे बरं आहे पुढे. आता तुम्ही सत्तेत नाही, तुम्ही 100% सत्तेत असता. तुम्ही भाजप बरोबरच होता पण तुम्ही निर्णय बदलला आणि आता तुम्ही इकडे आहात. मी भाजप बरोबर होतो. मी 8 दिवस अगोदर भाजप पक्ष सोडला. मी वरिष्ठ नेत्यांवरती नाराज अजिबात नाहीये. इथली जी लोकल पॉलिटिक्स आहे त्यांनी मला जो गोष्ट सोडायला भाग पाडला आणि सोडून दिला. एका माणसासाठी तुम्ही सत्तेच्या बाहेर गेला. 100% मला जी गोष्ट पडत नाही मी ती करणार. मला भ्रष्टाचार पडत नाही मी करून देणार नाही करणार नाही. मी तिथं महापालिकेत विश्वस्त म्हणून आलेलो आहे आणि त्यावेळेला सत्तेत होतो चुकीच्या कामांना विरोधच केलेला आहे आणि हे तुम्ही पाहिलेलं आहे. आणि आता पण चुकीची काही कामं असेल त्याला विरोध करणं ते हाणून पाडणे हे माझं काम आहे आणि हे पिंपरी चिंचवड जेवढी जनता आहे त्यांना न्याय देण्यासाठी मी प्रयत्न करतो.